ठाणे शहराच्या हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक सातत्यानं खालावत होता. मात्र ठाणे महापालिकेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे आता हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. सरासरी हवेचा गुणवत्ता निर्देशांक 75 पर्यंत पोहोचला असून 1 फेब्रुवारी रोजी तो 65 इतका नोंदवला गेला. महापालिकेनं हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केलेत. शहरातील बेकरी, हॉटेल आणि लहान उद्योगांवर प्रदूषण नियंत्रण विभागानं निर्बंध लावले. तसंच बांधकाम क्षेत्रात प्रदूषण रोखण्यासाठी नियमांचं काटेकोर पालन करण्यात कारवाई करण्यात आली. परिणामी 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत हवेच्या गुणवत्तेत सकारात्मक बदल दिसून आला. रस्त्यांची स्वच्छता, धुळीचं प्रमाण कमी करण्यासाठी नियमित पाणी मारणं आणि वृक्षारोपणासह इतर उपाययोजनांमुळे हवा शुद्ध होण्यास मदत झाली. 29 जानेवारी रोजी हवेचा निर्देशांक 44 इतका नोंदवला गेला, जो पूर्वीच्या 130 ते 113च्या तुलनेत लक्षणीय सुधारलाय. महापालिकेनं नागरिकांना प्रदूषण रोखण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलंय. वाहतुकीचे नियम पाळणे, अनावश्यक कचरा जाळणे टाळणे आणि हरित उपक्रमांना पाठिंबा देणं आवश्यक आहे. स्वच्छ आणि निरोगी ठाण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत असं आवाहन देखील करण्यात आलंय. महायुतीच्या सत्ता समीकरणात ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मित्रपक्षांना द्यावं लागेल अशा जिल्ह्यातही आता भाजपनं विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. भाजपचा पालकमंत्री नसलेल्या तब्बल 15 जिल्ह्यात भाजपचे मंत्री संपर्क मंत्री म्हणून काम करणार आहेत. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याकडे पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातही भाजपनं संपर्क मंत्री नेमले आहेत. सरकार आणि संघटनेत समन्वयासाठी या विशेष नेमणुका करण्यात येत असल्याचं भाजपकडून सांगण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात भाजपनं आपले मंत्री गणेश नाईक यांच्याकडे संपर्क मंत्रीपद सोपवले. मुंबई शहर जिल्ह्यात मंगलप्रभात लोढा हे संपर्क मंत्री असतील. अजित पवार पालकमंत्री असलेल्या बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे यांना संपर्क मंत्री बनवण्यात आलं आहे. पुणे जिल्हा संपर्क मंत्री पदाची जबाबदारी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. 2 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय भाषा विचार मंच आणि राजस्थानी सेवा समितीनं ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर सभागृहात राष्ट्रीय कवी संमेलनाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाचे समन्वयक ॲडव्होकेट दरमियान सिंग बिट यांनी दिल्ली, जयपूर, इंदूर आणि उत्तर येथील लोक या कार्यक्रमात प्रदेश आणि देशाच्या इतर कानाकोपऱ्यातील कवी आणि संगीतकारांनी वीररस, हास्यरस आणि देशभक्तीच्या कविता सादर केल्याचं सांगितलं. या कार्यक्रमाचं संचलन रंगमंच सम्राट शशिकांत यादव यांनी केलं. तर या कार्यक्रमात हास्य सम्राट सुदीप बोला, वीररस कवी अशोक चरण, गीतकार अमन अक्षर, हास्य कवी पार्थ नवीन, कवयित्री प्रियंका नंदिनी, चेतन चर्चित आणि इतर कवींनी आपल्या कवितांनी सर्वांना मंत्रमुग्ध केलं. या कार्यक्रमात ठाणे पोलीस सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाणही उपस्थित होते. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे सदस्य ॲडव्होकेट सुदीप पासबोला, उद्योगपती अजिताभ बच्चन, ठाणे जिल्हा न्यायालयाचे बार असोसिएशनचे ॲडव्होकेट प्रशांत कदम, मुलुंड कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र केनी, मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयाचे अध्यक्ष ॲडव्होकेट रविप्रकाश जाधवही उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. हरिवंशराय बच्चन साहित्यरत्न पुरस्कार अजिताभ बच्चन यांच्या हस्ते, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिलकुमार सिंग यांना, तर महाराणा प्रताप शौर्य पुरस्कार कमांडो मधुसूदन सुर्वे यांना, छत्रपती शिवाजी महाराज शौर्य पुरस्कार अभिनेते प्रशांत दामले यांना प्रदान करण्यात आला. दिवंगत ॲडव्होकेट बी.एल. शर्मा साहित्यप्रेमी पुरस्कार साहित्यिक राजेंद्र दधीच यांना देण्यात आला. आयोजन समितीचे सहसंयोजक अरुण जोशी, आर.के. सिंग, ॲडव्होकेट सुभाष झा, महेश जोशी, राजेंद्र वर्मा, पवन शर्मा, विजय बसवटिया, मदन शर्मा, शेषकुमार उपाध्याय यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं. कवी संमेलन यशस्वी करण्यासाठी अनिल शुक्ला, सी.ए. बाबूलाल पुरोहित, जगदेव खंडेलवाल, ॲडव्होकेट शंकर पडघणे, आशिष शुक्ला, डॉ. राममूर्ती वर्मा, सुखविंदर सिंग, लक्ष्मीकांत मुंद्रा, मनीषा संघ आदींनी काम केलं. या कवी संमेलनाचं आयोजन ॲडव्होकेट दरमियान सिंग बिस्ट यांनी केलं होतं.
सायबर क्राईम करून कोट्यवधी रुपयांचा मलिदा मिळत असल्यानं आता गुन्हेगार नवनवीन युक्त्या शोधून नागरिकांची फसवणूक करतायत। याबाबत सतर्क राहण्याचं शासनाकडून सांगितलं जात असताना घरात एकट्या दुकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी सायबर क्राईमबाबत जागरूक राहावं यासाठी कोपरी पोलिसांनी विधायक उपक्रम राबवलाय। ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन सायबर क्राईम गुन्हे कसे होतात आणि यापासून आपली फसवणूक होणार नाही या संदर्भात पोलीस प्रबोधन करत आहेत। एकट्या दुकट्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरात घुसून लुबाडण्याच्या घटना घडत असताना ज्येष्ठ नागरिकांना सायबर क्राईमच्या फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सायबर क्राईमपासून ज्येष्ठ नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी त्यांना सायबर जागरूकता वाढवणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे कोपरी पोलिसांनी स्वतःच्या हद्दीत एकटे दुकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सायबर गुन्हे कसे घडतात याविषयी जनजागृतीपर माहिती देण्याचं काम सुरू केलं असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांनी दिली आहे। तरुणांप्रमाणे ज्येष्ठांना सोशल मीडियाची भुरळ पडली आहे। दिवसागणिक इंटरनेटवर नवनवीन माहिती उपलब्ध होते, त्यामुळे ही माहिती आत्मसात करण्याचा प्रयत्न काही ज्येष्ठ नागरिक उत्सुकतेपोटी करत असतात। मात्र ही उत्सुकता एखाद्या सायबर गुन्ह्याच्या पाशात अडकण्याची शक्यता असते। फसवणूक करणारे गुन्हेगार भावनिक डावपेच वापरतात, एखाद्या प्रिय व्यक्तीला धोका असल्याचं भासवणं आदींच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना लुबाडण्याचाही धोका असतो। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास ठाणे शिळफाटा मार्गावर रेहमानिया हॉस्पिटल आणि मारी हायस्कूल जवळ टाटा कंपनीचा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली। या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र ट्रकमधील 21 टन ऑइल रस्त्यावर सांडल्यानं वाहतुकीवर मोठा परिणाम झाला। हा ट्रक वसईहून बेंगळुरूकडे जात असताना चालक गुरमुख सिंग यांचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडला। हेल्पर हरप्रीत सिंग देखील ट्रकमध्ये उपस्थित होता। या अपघाताची माहिती मिळताच शहर वाहतूक पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं। रस्त्यावर तेल सांडल्यानं वाहतूक 3 तास मंदावली। आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलानं रस्त्यावर माती टाकून परिस्थिती नियंत्रणात आणली। सद्यस्थितीत वाहतूक सुरळीत झाली असून ट्रकमधील उरलेले बॅरल हटवण्याचं काम संबंधित मालक आणि कंपनीच्या मदतीनं करण्यात येणार आहे, तर पुढील कारवाई शहर वाहतूक पोलिसांनी सुरू केली आहे। ठाणे परिवहन सेवेचं तिकीट मेट्रो आणि बेस्टमध्येही चालणार असल्याचं एकच तिकिटावर ठाणेकरांना मुंबई महानगर प्राधिकरण हद्दीत प्रवास करणं सोपं जाणार आहे। पुढील 1 ते 2 महिन्यात ही योजना सुरू होण्याची शक्यता आहे। ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली आहे। ठाण्यातून दर दिवशी सुमारे 10 लाख प्रवासी प्रवास करतात। त्यांचा वेळ वाचवण्याच्या दृष्टीनं एकत्रित परिवहन व्यवस्था करण्यात येणार आहे। मुंबई महानगर प्राधिकरण हद्दीतील सार्वजनिक वाहतूक विविध प्राधिकरणामार्फत चालवली जाते। त्याकरिता प्रवाशाला प्रत्येक वेळी वेगळं तिकीट काढावं लागतं। त्यांचा वेळ वाचावा यासाठी मुंबई वनच्या धर्तीवर ही तिकीट योजना राबवली जाणार आहे। त्यासाठी एक ॲप तयार करण्यात आलं असून मोबाईलवर त्या तिकिटाची सोय केली जाणार आहे। या ॲपला मेट्रो, बेस्ट, नवी मुंबई परिवहन, ठाणे परिवहन, कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन, मीरा भाईंदर आणि वसई विरार महापालिका परिवहन विभाग जोडले जाणार आहेत। प्रवासी ज्या संस्थेचा वापर करेल त्या तिकीट हिस्सा मिळणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केले। ठाणे परिवहनकडे बसची संख्या कमी असल्यानं त्याचा ताण वाहतूक व्यवस्थेवर पडतो। त्यामुळे नाईलाजानं ठाणेकर खासगी वाहन वापरतात असं देखील आयुक्त राव यांनी सांगितलं। याबाबत ठाणे परिवहनचे महाव्यवस्थापक बेहरे यांच्याशी संपर्क साधला असता एक ॲप असणार असून त्याचं एक कार्ड देखील प्रवाशांना मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं।
त्याची तयारी देखील सुरू करण्यात आली असून या योजनेतील तिकिटांचा मोबदला थेट या योजनेकरिता काढण्यात आलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केले। या योजनेमुळे जास्तीत जास्त ठाणेकर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करतील असा देखील त्यांनी विश्वास व्यक्त केलाय।